नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी खरीपाची पेरणी करत आहेत. आता लवकरच खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यासाठी जी.आर. निघेल आणि शेतकरी हे पीक विमा भरतील. परंतु पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांना आता यावर्षी काळजी घ्यायची आहे. यामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत किंवा नवीन सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे. पीक विमा भरत असताना कुठली काळजी घ्यायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पीक विमा भरत असताना नवीन सूचना का देण्यात आलेल्या आहेत, तर मागच्या वर्षी म्हणजे 2022-23 किंवा 23-24 खरीप किंवा रब्बी हंगामासाठी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमासाठी अर्ज केलेले होते. त्यामधील शेतकऱ्यांचे काही अर्ज रिव्हर्ट किंवा रिजेक्ट करण्यात आलेले होते. तर रिव्हर्ट किंवा रिजेक्ट का करण्यात आलेले होते? कारण काही शेतकऱ्यांच्या आधारवरील नाव, बँक पासबुकवरील नाव तसेच 7/12वरील नाव यामध्ये खूप फरक होता किंवा तफावत होती. अशामध्ये त्यांचे अर्ज हे रिव्हर्ट किंवा रिजेक्ट करण्यात आलेले होते आणि अशामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता. तर हे यावर्षी होऊ नये यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना काय आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, पीक विमा भरताना 2024 साठी एक नवीन सूचना आहे. यावर्षी 2024 खरीप विमा भरताना नवीन नियम आला आहे. असे समजा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक व 7/12वरचे नाव सारखे नाहीत, म्हणजे थोडा फरक आहे. जसे यांनी उदाहरण दिलेले आहेत पहा. इथं रामचं रामराव, बालाजीचं बालासाहेब किंवा बाळासाहेब किंवा बाळू, त्या ज्ञानेश्वरचं ज्ञानदेव, प्रभूचं प्रभाकर, अशा वेगवेगळ्या इथं नावांचे तुम्हाला उदाहरणं देण्यात आलेले आहेत. जसं कासिमचं काशिम, बाबूचं बाबूसाहेब, अशी अनेक उदाहरणं आहेत. काहींच्या 7/12वर आडनाव नाहीत किंवा त्यांची आडनाव टाकून घेणे, जसे आधार बँक पासबुकवर आहे. काही शेतकऱ्यांच्या 7/12वरती त्यांचं आडनाव जे आहे ते वेगळं आहे आणि काही जणांच्या आधारवर आडनाव वेगळं आहे. तर यासाठी काय सूचना करण्यात आलेली आहे की शेतकऱ्याचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12वरील नाव जे आहे ते सेम असलं पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये फरक नसला पाहिजे. आणि ज्यांचं असं असेल त्यांनी आपला आधार कार्ड, बँक पासबुक दुरुस्त करून घ्यायचं आहे किंवा 7/12 दुरुस्त करून घ्यायचे आहे. जर असं नाही केलं तर त्यामुळे काय होणार आहे, सारखा डाटा असेल तर विमामध्ये फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत आणि ज्यांचा डाटा सारखा नसेल त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट होतील किंवा रिव्हर्टमध्ये जातील. यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी यामध्ये काहीही करू शकणार नाही. कारण तुम्ही म्हणतात, अगोदर आम्ही याच नावावर विमा भरत होतो आणि आम्हाला विमा भेटत होता. परंतु अशामध्ये आता विमा कंपन्या ज्या आहेत ते फॉर्म चेक करत असताना खूप काटेकोर पद्धतीने फॉर्म चेक करत आहेत. कारण 2022-23 मध्ये विमा भरत असताना काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा करण्यात आलेला आहे. कसं आहे की तुमचा आधार, बँक पासबुक आणि 7/12वरील नाव सारखं असायला हवं, जेणेकरून तुम्हाला विमा मिळण्यास अडचण येणार नाही. थोडीही चूक असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट किंवा रिव्हर्टेड येतील. यासाठी CSC केंद्र चालक किंवा विमा प्रतिनिधी काहीही करू शकणार नाही. तर आता खरीपामध्ये पीक विमा भरत असताना तुम्हाला हे चेक करायचं आहे, तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक आणि तुमचं 7/12वरील नाव हे बरोबर आहे की नाही. आणि जर हे बरोबर नसेल तर तुम्हाला हे लवकरच दुरुस्त करून घ्यावं लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.